ठरलं. तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये प्रिया हॉस्पिटलमध्ये अगदी आयटीतच झोपलेली असते. त्यावेळी आता तिला कंटाळा येतो. त्यामुळे ती आता सलाईनच काढते आणि लगेचच त्या खाटेवरून उठत एकदम आळस देऊ लागते. तिला आता तेथे राहण्याचा खरंच खूप वैताग आलेला असतो. त्यामुळे ती सारखे डोकावून बाहेर बघत असते. इकडे आता सायली आणि अर्जुन दोघेही हॉस्पिटलमध्ये आलेले असतात. तेव्हा अर्जुन आता सायलीला म्हणतो की बायको, अगं तुझं काय चाललंय? आपण म्हणालो होतो ना की प्रियाला इग्नोर करायचं. अगं तिला जी शिक्षा मिळायची होती ती तिला मिळालीये आणि आता हे परत समाचार वगैरे घेणं काय चाललंय तुझं? तेव्हा सायली म्हणते, कारण काही गोष्टींकडे दुर्लक्ष करून नाही चालत. तिला तिच्या एका गुन्ह्याची शिक्षा तर मिळाली आहे, पण आता तर तिचा दुसरा गुन्हा देखील आपल्या समोर आलाय आणि तो काय असा विसरून जायचा का हो? तेव्हा अर्जुनला सायलीच म्हणणं हे पटत, पण तो आता विचारतो, तू काय करणार आहेस? पण आता तेव्हा सायली सांगते की मी आता ना तिला धडा शिकवणार आणि असा धडा शिकवणार की पुन्हा ती असले गुन्हे करायला धर्जवणारच नाही. दुसरीकडे प्रियाला आता समजलेलं असतं की नर्स येतीय, त्यामुळे ती पटकन तेथे खाटेवर बसते. त्यानंतर नर्स आल्यावर आता ती एका ग्लासमध्ये काहीतरी ज्यूस वगैरे घेऊन येते. मग आता प्रिया ते सगळं पाहते आणि विचारते, हे काय ज्यूस वगैरे आहे का? तेव्हा ती नर्स म्हणते, नाही, हे औषध आहे. प्रिया आता औषध म्हटल्यानंतर जरा घाबरतेच आणि म्हणते, कशाला? हे सलाईन वगैरे आहे ना चालू, मग कशाला हवीये ते औषध वगैरे? तेव्हा नर्स म्हणतात, डॉक्टरांनी द्यायला सांगितले आणि कसं आहे ना, तुम्हाला शक्ती सुद्धा येईल यामुळे. तेव्हा प्रिया हसूनच विचारते, अच्छा, म्हणजे एनर्जी ड्रिंक आहे का? ठीक आहे, मी घेते हा, असं म्हणून ती ते औषध आता पिऊन घेते आणि ग्लास नर्सकडे देणार तितक यात आता सायली आणि अर्जुन हे दोघेही तेथे येतात. त्या दोघांना पाहून आता इकडे प्रिया खूपच घाबरते आणि घाबरतच विचारते, तुम्ही दोघे इथे काय करताय? मग आता सायली शांतपणे नर्सला विचारते, मला यांना जे प्यायला द्यायला सांगितलं होतं ते दिलं का तुम्ही? तेव्हा आता नर्स म्हणते, हो, हे काय ग्लास रिकामा केला यांनी. तेव्हा अर्जुन म्हणतो, फॅन्टॅस्टिक, आता तुम्हाला तुमचे पैसे मिळून जातील आणि आता तुम्ही जाऊ शकताय. तेव्हा हे सगळं ऐकल्यानंतर आता प्रिया खूपच घाबरते आणि घाबरत विचारते, यामध्ये काय होतं आणि तुम्ही मला नक्की काय प्यायला दिलत? तेव्हा अर्जुन सायली मात्र एकमेकांकडे बघून हसतात. तेव्हा प्रिया मोठ्यानेच ओरडते, अरे सांग ना बाबा, काय होतं त्यामध्ये? आणि मला एनर्जी ड्रिंकच्या नावाखाली तुम्ही काय पाजलत? तेव्हा विष वगैरे होतं की काय असं ती विचारते. मी मरणार आहे का? मी मरणार आहे का? असं म्हणून ती अगदी गळ्याला हात लावते आणि खूप खूप घाबरलेली असते. अक्षरशः तिला घाम फुटलेला असतो. मग तेव्हा सायली म्हणते, तसंही या पृथ्वीला ना आता प्रिया तुझा खूप भार झालाय, कारण तुझ्या पापांचं वजन ना जरा जास्तच वाढत चाललंय. मग आता प्रिया विचारते, म्हणजे तू मला मारायला टपली आहेस का? मग आता सायली, अर्जुन मला सोडणारच नाहीयेत, ते मला मारूनच टाकणार या भीतीने प्रिया आता स्वतःचा जीव वाचवण्यासाठी जरा तडफड करू लागते आणि विचारते, कोणी आहे का तिथे? कोणी आहे का तिथे? असं म्हणून ती रडतच मोठ्याने आवाज देऊ लागते, डॉक्टर, नर्स, कोणी आहे का तिथे? कोणी आहे का? मग आता प्रियाचा हा आरडाओरडा ऐकून लगेचच डॉक्टर या तेथे येतात आणि प्रियाला विचारतात, काय झालं? तेव्हा प्रिया म्हणते, बरं झालं डॉक्टर तुम्ही इकडे आलात. तेव्हा का ओरडताय हो तुम्ही? असं जेव्हा डॉक्टर विचारतात तेव्हा प्रिया विचारते, अहो, तुम्ही नर्सकडे औषध पाठवलं होतं का? तेव्हा डॉक्टर म्हणतात, नाही, मी नाही औषध पाठवलं. तर प्रियाला अजूनच मोठी धडकी भरते आणि ती डॉक्टरांकडे आता बघू लागते. त्यावेळी आता प्रिया घाबरूनच म्हणते, हो, म्हणजे नक्कीच विष असणार. मग आता ती म्हणते, डॉक्टर, हिने ना त्या नर्सकडे विष पाठवलं होतं, हिने मला विष पाजले, तुम्ही प्लीज काहीतरी करा. असं म्हणून ती आता मदतीचा हात डॉक्टरांकडे मागते. पण डॉक्टर एकदम शांत असतात.
तर अर्जुन आणि सायली हे दोघेही प्रियाची ही गंमत बघत असतात, तिची स्वतःचा जीव वाचवण्यासाठीची तडफड पाहत असतात. आणि मग ती पुढे म्हणते, कसं आहे ना, या दोघांनी त्या नर्सला औषध पाजण यासाठी मला पैसे दिले होते. मला काहीतरी करा प्लीज, मिठाचं पाणी द्या, नाही तर औषध द्या, मला मरायचं नाहीये, ट्रीटमेंट सुरू करा तुम्ही प्लीज प्लीज, असं म्हणून अक्षरशः ती कावरी बावरी होते आणि स्वतःच्या जीवाची भीक मागत असते. आणि हीच तिची तडफड पाहून अर्जुन सायली मात्र तिच्यावर हसतात. डॉक्टर देखील आता तिच्यावर हसत असतात. ते पाहून आता ती एकदमच शांत होते आणि अर्जुन सायलीकडे बघते. त्यानंतर आता प्रियाला समजत, म्हणजे डॉक्टर सुद्धा यांना सामील आहेत. आणि ती तसं डॉक्टरांना विचारते की आहात का तुम्ही यांच्याबरोबर यांना सामील. तेव्हा डॉक्टर नुसत्याच आपल्या हसत असतात. तेव्हा सायली आणि अर्जुनला आठवत की अशा प्रकारे डॉक्टरांना या प्लॅनमध्ये आम्ही सामील करून घेतलं, म्हणजे जेव्हा आम्ही हॉस्पिटलमध्ये आलो होतो तेव्हा डॉक्टरच म्हणाल्या, अहो मिसेस सुभेदार, तुम्हीच फोन केला होतात ना. सायली म्हणते, हो मीच केला होता. मग आता सायली त्यांना काही पैसे देते आणि विचारते की तुम्हाला समजलं ना नक्की काय करायचंय तुम्हाला. तेव्हा त्या दोन्हीही डॉक्टर हो म्हणतात. तुम्ही सगळेजण मला मारायला टपलात ना. अश्विन अश्विन असं म्हणून ती अश्विनला आवाज देऊ लागते आणि सर्वांना यांना अगदी धमकावूनच सांगते की माझा नवरा ना डॉक्टर आहे, तो मला असं कधीही मरू देणार नाही. माझा अश्विन मला कधीही मरू देणार नाही, असं म्हणून ती बाहेर आता दरवाजा उघडून जाणार तितक्यात सायली तिचा हात पकडते आणि पटकन त्या खाटवर तिला ढकलूनच देते. प्रिया आता घाबरतच सायलीकडे पाहते. मग आता सायली विचारते, आपल्या जीवावर जर कोणी उठलं तर कसं वाटतं, समजलं ना. प्रिया, काय तुझ्या डोळ्यासमोर आता अंधारी येतेय का, की मेंदू चालेनासा होतोय. मग आता प्रियाला अजूनच कसंतरी होऊ लागतं. तेव्हा ती रागाच्या भरातच विचारते, अगं का छळतीयस तू मला, आणि माझा खून करून तुला काय मिळणार आहे, असा ती ज्या विचारते. तेव्हा तुझा खून करायला मी काय तुझी लाडकी मैत्रीण साक्षी नाहीये, असं सायली मोठ्यानेच तिला म्हणते. आणि काही विष वगैरे प्यायली नाहीयस तू, समजलं. असं म्हणून सायली डॉक्टरांकडून ती गोळी घेते आणि म्हणते, हे बघ साधी गोळी त्या पाण्यामध्ये टाकली होती, समजलं. तेव्हा कुठे राहून प्रियाच्या जीवात जीव येतो. मग आता अर्जुन हसतो आणि म्हणतो, पण हिचा चेहरा तर बघ, हिला खरंच वाटलं की आपलं वरच तिकीट हे कन्फर्म झालं. मग त्यानंतर आता डॉक्टर म्हणतात, तुम्हाला काहीही झालेलं नाहीये, उगीचच आरडाओरडा करायचा नाही, पडायचं गुपचूप तिकडे, असं म्हणून त्या त्यांचं काम संपवून तेथून जातात. तेव्हा प्रिया आता या दोघांनाही ज्या विचारू लागते, का बरं केलं तसं हे एवढं सगळं करून तुम्हाला नक्की काय मिळालं, कारण मी माझी सगळी शिक्षा आता भोगतीये ना. तेव्हा सायली रागाच्या भरातच म्हणते, अगं तू तर तुझ्या कर्माची शिक्षा भोगतीये प्रिया, पण तू जे कारस्थान केलं त्याची शिक्षा तुला कशी मिळणार. मग त्यावेळी प्रिया अगदी तोंड वाकडच करते आणि विचारते, काय कारस्थान, कसलं कारस्थान. मग आता सायली तिच्या समोर येऊन उभीच राहते आणि तिला ज्या विचारते, जगातला सर्वात नीच गुन्हा कुठला असतो माहितीय तुला प्रिया, आपल्या आईला त्रास देणं, दुःख देण्याचं, आणि तो गुन्हा तू केला आहेस. प्रतिमा, आत्याच्या जीवावर तू उठली आहेस. आता सायली ही खूपच चिडलेली असते आणि तिला ज्या विचारते, काय तू प्रतिमा, आत्यांना मुद्दामच चुकीच्या गोळ्या देत होतीस बरोबर ना, आणि त्यांचा मेंदू चालेंचा व्हावा असं बघत होतीस. तेव्हा प्रिया या आता खाली मान घालून उभी राहते. तिला समजतं की आपण जे काही हे कृत्य केले ते सायलीला माहीत झालंय आणि त्यामुळे सायली माझा समाचार घेण्यासाठी इथे आलीये. तरीही ती आता तोंड वर करून बोलू लागते, सायली हे बघ. मग सायली आता तिला इशारा करूनच सांगते, एक शब्द जरी बोललीस ना पुढे तर आता थोबाड खोडेन. अगं जे बोलताना मला लाज वाटते ते करताना तुला लाज वाटली नाही का, असं म्हणून सायली तिला ज्या विचारते आणि एकही स्पष्टीकरण मला द्यायचं नाही असं स्पष्टपणे सांगते.
तेव्हा रागातच सायली तिला म्हणत असते, हे बघ, आपण दोघीही ना एकाच आश्रमात वाढलो आणि तिथे आपल्या दोघींनाही आणि सगळ्यांनाच खूप प्रेम मिळालं, पण तरीही सतत आपल्याला असं वाटायचं की आपल्या हक्काचे आई वडील, आपले जन्मदाते आपल्याजवळ असावेत, त्याचबरोबर आपल्याला ते कुठे ना कुठे मिळावेत. आणि ती नशीबवान फक्त तू निघालीस कारण तुलाच तुझे आई वडील मिळाले. पण तू इतकी करंटी निघालीस का असा जाब जेव्हा सायली विचारते तेव्हा प्रिया खाली मान घालून उभी राहते आणि तिला आता स्वतःची शरम वाटते. मग अर्जुन सायलीकडे बघतच राहतो, कारण तिचा राग आता खूपच अनावर झालेला असतो. त्यानंतर सायली विचारते, आता मला एकाच प्रश्नाचे उत्तर दे की प्रतिमा, आत्यांची स्मृती परत येण्यामागे तुझा नक्की काय फायदा आहे? मग आता प्रियाचा खरा चेहरा बरोबर सायलीने ओळखलेला असतो. प्रिया एकदमच आता अडचणीत येते आणि म्हणते, नाही ग सायली, नाही ग, मी असं नाही काही केलं. असं वाटतं की माझ्या बोलण्यावर सायली आता विश्वास ठेवेन म्हणून ती सायलीचा हात पकडणार. तितक्यात सायली तिला अशी मागे जरा ढकलते आणि झिडकारते. पुढे आता प्रिया म्हणते, हे बघ, माझं जरा तू ऐकून घे, कारण तुझा ना काहीतरी गैरसमज होतोय आणि तू कुठल्या चुकीच्या गोळ्यांबद्दल काय बोलतेस ना, मला खरंच नाही माहीत. तेव्हा अर्जुन म्हणतो, मी तुला सांगितलं होतं ना सायली, तन्वीला काहीही करा, ती कधी म्हणजे कधीच आयुष्यात तिचा गुन्हा कबूल करणार नाही आणि आयुष्यभर ही अशीच वागत राहणार आहे. सायली आता रागातच प्रियाला धमकी देते, हे बघ, पण मी आता तुला इथून पुढे अजिबात प्रतिमा आत्यांशी चुकीचं वाईट वागू देणार नाहीये, समजलं? त्यांनी भलेही तुला जन्म दिला असेल, तुझ्या आई समान मी त्यांना मानते, समजलं? आणि माझ्या आईच्या बाबतीत जर का तू चुकीची वागलीस ना प्रिया, तर जे घडेल ना ते आजच्यासारखं अगदी नाटक नसेलच. आता जेलमध्ये असतानाही आणि 7 वर्षानंतर जेलमधून बाहेर आल्यानंतरही प्रतिमा आत्यांशी नेहमी मी नीट वागायचं अशी तंबी आता सायली प्रियाला देते. इथून पुढे ना तू सरळच वागायचं, कारण माझं लक्ष ना आता तुझ्यावर असणारच आहे. त्यानंतर मग सायली आता रागाच्या भरातच तेथून निघून जाते. तर अर्जुन पाठीमागेच थांबतो आणि लगेचच प्रियाला म्हणतो की तू जेलमध्ये असताना प्रतिमा आत्याला आता इथून पुढे काहीही होऊ शकत नाही, समजलं? कारण ती किंवा सिनियर तुला कधीही भेटायला येणार नाहीत. पण तू खरंच खूप अनलकी आहेस प्रिया, आता तरी सुधार. आणि एक गोष्ट लक्षात ठेव, जर प्रतिमा हत्याला काही झालं तर मी तुला आयुष्यभर जेलमध्ये सडवेन, आणि ही जी गेली ना माझी बायकोही, तर तुला जेलमध्ये नीट जगूच देणार नाही. तुला डिरेक्टली ती वरचा रस्ता दाखवेन, असं अर्जुन इशारा करून प्रियाला सांगतो. आणि त्यामुळे प्रिया अजूनच घाबरते. तिला समजतं की ही सायलीना काय काय करू शकते आणि स्वतःला किंवा तिच्या माणसांना जर त्रास झाला तर तिला सहन होत नाही. ती एखाद्याचा जीव सुद्धा घेऊ शकते. इथपर्यंत सायलीची मजल जाऊ शकते. हे प्रियाला आता चांगल्या प्रकारे माहीत असतं आणि अर्जुन तेच प्रियाला आता बोलून दाखवतो. त्यामुळे ती अजूनच घाबरू लागते. मग आता अर्जुन जेव्हा तेथून जातो ना तेव्हा प्रिया ही घाबरते आणि म्हणते, बापरे, यांना कसं समजलं की मी त्या अर्ध्या मेंदूला या भलत्याच गोळ्या देत होते. मग इकडे सायली ही बाहेर जाऊन उभी राहते. अर्जुन तितक्यातच तेथे येतो आणि सायलीला म्हणतो, काय मिसेस सायली 2, ओ तुझ हे रूप ना मला कधीच पाहायला मिळतं. मग त्यावरती सायली म्हणते, जर माझ्या घरच्यांना धोका असेल ना तरच माझं हे रूप बाहेर येतं, अन्यथा नाही. प्रियाला असं रूप दाखवण्याची खरोखर गरज होतीच. आणि आता तरी तिला आई या शब्दाची किंमत कळायला हवी, कारण ती सरळ सरळ प्रतिमाहत्यांच्या जीवावर उठली आहे आणि मला अजिबात ते आवडणार नाही. कारण माझ्या माणसांना जर कोणी त्रास दिला तर मी एखाद्याचा जीव सुद्धा घेऊ शकते. त्यानंतर अर्जुन म्हणतो, हो ते मला माहिती आहे, तू घरच्यांच्या बाबतीत कशी पॉझिटिव्ह आहेस आणि तुला नाही आवडत घरातील कोणाला दुसऱ्यांनी कोणी येऊन त्रास दिलेला. पण आता आपण निघायचं का झालंय ना, इथलं काम काही डेकोरेशनच सामान घेण्यासाठी बाहेर पडलोय आणि इकडे आलोय. त्यामुळे
मग घरी तर लवकर जावंच लागेल ना, सायली म्हणते. हो, पण आपण एकदा मधुभाऊंना भेटायचं का, कारण मला त्यांची खूप आठवण येतीये. अर्जुन म्हणतो, ठीक आहे, चल जाऊयात भेटायला. दुसरीकडे सुमनला आता चैनच पडत नसते, कारण तिला नागराजच काय नक्की रहस्य आहे, काय सत्य आहे ते शोधून काढायचंच असतं. आता ती हॉलमध्ये येते आणि त्यानंतर तिच्या मनात आता वेगवेगळे विचार येऊ लागतात आणि त्याचबरोबर आजपर्यंत नागराजने काय काय केलं हे सुद्धा तिला आठवत असतं, की कशा प्रकारे मागच्या वेळी दागिन्यांची चोरी त्याने केली होती, त्याचबरोबर माझ्याशी खोट बोलला होता आणि आज मघाशीशी पाहिलं तर तो मार्केटमध्ये तिथे महिप्त बरोबर चहा पीत उभा होता, मला पाहिला आणि तिथून सटकला खळ. आणि आता या क्षणी सुद्धा तो महिप्त बरोबरच फोनवर बोलतोय आणि हे सगळं नागराजच रूप तिला पहिल्यांदाच पाहायला मिळालेलं असतं. या अगोदर अनेक वेळा तो खोट बोललेला असतो हेही तिला आठवतं. ती आता या विचारांमुळे खूपच नाराज असते आणि मनाशीच म्हणते, हे ना खरंच खूप मोठी चूक करत आहेत. आता रविराज भाऊजींनी एवढं सांगून देखील हे का त्या महिप्त शिखरे बरोबर संबंध ठेवतायत का, यांना चांगलं कळत नाही. पण आता मलाही कळत नाहीये. माझ्या मनात असणारी हीच भीती मी नक्की कुणाला बोलवून दाखवू. इकडे प्रतिमा एकदम शांत घरामध्ये बसलेली असते. कल्पना आपल्या परीने तिला समजवण्याचा प्रयत्न करते की ऐक ना प्रतिमा, अगं तन्वी जे काही वागली त्याचं दुःख तुझ्या मनात किती आहे हे मला दिसतंय पूर्णपणे. अगं मी सुद्धा तन्वीला खूप जीव लावला होता, पण शेवटी तिने विश्वासघात हा केलाच ना. अगं तू तर तिची आई आहे आणि तुला एवढा मोठा त्रास होणारच. तू हे सगळं कसं सहन करत असशील. मग आता प्रतिमा म्हणते, तुला खरं सांगू कल्पना, मला या तन्वीच्या वागण्याचा ना धक्काच बसलाय. पण वाईट काही वाटलं नाही, कारण कुठेतरी वाटलं की ती मुलगी तशीच आहे आणि अगदी तशीच वागत राहणार. आता दूर कुठेतरी उभ्या असलेल्या माणसाकडे बघाव, अगदी तसंच वाटतं मला तन्वीबद्दल विचार करताना. मग आता प्रताप म्हणतो, एखादी मुलगी आपल्याला जीव लावते, आपलंच करून घेते, अगदी आपल्या सायलीसारखं, आणि एखादी मुलगी स्वतःच्या आई वडिलांना सुद्धा दुखावते, ते सुद्धा सख्या आई वडिलांना, अगदी तन्वीसारखं. असं म्हणून तो सायली आणि तन्वी मध्ये काय फरक आहे हे सांगतो. तेव्हा कल्पना रागातच म्हणते, आता जाऊ द्या ना, त्या तन्वीचा विषय ना आपल्या घरात न काढलेलाच बरा. तेवढ्यातच आता सुमनचा फोन प्रतिमाला येतो. तेव्हा सुमनचा फोन आहे, मी जरा बोलते तिच्याबरोबर, असं प्रतिमा म्हणते. त्याचवेळी आता सुमन म्हणते, अहो प्रतिमा वहिनी, तुम्ही काही कामात तर नाही आहात ना, बोलायला थोडा वेळ आहे का तुमच्याकडे. तेव्हा प्रतिमा म्हणते की हो अगं आहे, मला इथे तर कुणी इकडची गाडी तिकडे सुद्धा करू देत नाही, पण तू बोल ना, नक्की कशासाठी कॉल केलास. मग सुमन म्हणते की अहो मला ना अगदी राहावे नाच आणि म्हणूनच मी कॉल केलाय तुम्हाला. मग सुमन म्हणते, मला तुम्हाला हे सांगायचं होतं की असं म्हणून ती एकदमच शांत होते, पुढे काही बोलत सुद्धा नाही. ती एकदम शांत झाल्यानंतर आता प्रतिमा म्हणते, हॅलो अगं बोल ना, नक्की काय सांगायचं होतं तुला. सुमन मग तिच्या लक्षात येतं की काही गोष्टींची शहानिशा केल्याशिवाय मी प्रतिमा वहिनींबरोबर असं नाही बोलू शकत, नागराजबद्दल लगेच काही गोष्टी नाही सांगू शकत, आणि म्हणूनच ती एकदम शांत होऊन जाते. मग आता ती जरा घाबरते सुद्धा आणि म्हणते, काही नाही हो प्रतिमा वहिनी, असाच मी फोन केला होता. मग त्यावरती प्रतिमा म्हणते, अगं असं काय बोलतेस तू सुमन, अगं न राहून मला तू फोन केला ते सुद्धा काहीतरी सांगायला, आणि आता काहीच नाही असं म्हणतेस. मग आता सुमन म्हणते, नाही हो वहिनी, मला तुमची आठवण आली ना म्हणून मी तुम्हाला कॉल केला हो. आता मला एक काम आठवले, मी नंतर करते हा तुम्हाला फोन. असं म्हणून सुमन काहीही नागराजबद्दल न सांगता लगेचच फोन सुद्धा ठेवते. दुसरीकडे सायली आणि अर्जुन दोघेही मधुभाऊंना भेटायला गेलेले असतात. तेव्हा आता डॉक्टरांना सुद्धा ते बोलवून घेतात. सुमताई देखील तेथे असते. अर्जुन डॉक्टरांकडे मधुभाऊंच्या तब्येतीबद्दल विचारणा करतो. मी मधुभाऊंना नवीनची ट्रीटमेंट सुरू केली आहे, त्याचा रिस्पॉन्स कसा आहे
तेव्हा डॉक्टर म्हणतात, रिस्पॉन्स तर अगदी चांगला आहे आणि पेशंटसुद्धा आमच्या उपचारांना चांगला प्रतिसाद सुद्धा देत आहेत. लवकरात लवकर ते बरे सुद्धा होऊ शकतात. त्यांच्यामध्ये हळूहळू सुधारणा दिसायला लागली आहे. खरंच त्यांच्या तब्येतीतून खूप प्रगती होतीये. तुम्ही त्यांच्याशी जरा हळूहळू बोला. जर आपल्या माणसांनी त्यांच्याबरोबर असं सतत बोलत राहिलं तर मग अजून त्यांच्या प्रकृतीत खूप कमालीची सुधारणा होऊ शकते. आणि या अवस्थेत सुद्धा आपण जे काही बोलतो त्याचबरोबर आपल्या आजूबाजूला जे काही घडतंय ते त्यांच्यापर्यंत अगदी सहजरित्या पोहोचते. आणि म्हणूनच तुम्ही त्यांच्याशी बोलत राहा आणि त्यामुळेच त्यांना कोमातून बाहेर येण्यासाठी चांगली मदत होईल. तेव्हा सायलीला आता खूपच आनंद होतो आणि मग ती म्हणते, चालेल डॉक्टर, आम्ही त्यांच्याशी खूप बोलू, खूप गप्पा मारू. तेव्हा डॉक्टर म्हणतात, ठीक आहे, हा आता मी येतो. मग आता डॉक्टर हे तेथून जातात. तेव्हा कुसुम ही आनंदाच्या भरातच सायलीला सांगते, सायली, अगं मी आता मधुभाऊ बरोबर एवढ्या गप्पा मारणार आहे ना की ते वैतागून म्हणतील, तुझी कळी बंद ठेव जरा. हा कुसुम. मग आता सायली आणि कुसुम दोघीही हसू लागतात. सायली म्हणते, मधुभाऊ आता उठा. हा जर कुसुम ताईचा हा छळ तुम्हाला नको असेल तर तुम्हाला उठावं लागेल आणि तिची कळी तुम्हाला बंद करावी लागेल. आणि तुम्हाला माहितीये मधुभाऊ, अहो आपला सोम्या काय म्हणत होता की त्याला गणितामध्ये खूप अडचण येतीये. आता मला सांगा मधुभाऊ, जर तुम्ही त्याला मदत नाही केली तर तो गणिताचा पेपर कसा सोडवणार. पुढे कुसुम तक्रार करू लागते की मधुभाऊ, अहो मुलं खूप दंगा करतात. हो, माझं ना खरंच काही ऐकत नाहीयेत. तुम्ही उठा आणि त्यांना चांगलं दटवा, म्हणजे कसे सरळ होतील सगळे. मग सायली म्हणते, मधुभाऊ हो, आता आश्रमातल्या झाडांना पाणी घालायला मी नाहीये. हा कारण आता हालाच उठून झाडांना पाणी घालावे लागणार. मग आता लगेचच कुसुम आणि अर्जुन हे एकमेकांकडे बघू लागतात. कुसुमला आता अर्जुनला काहीतरी विचारायचं असतं. त्याचवेळी सायली मधुभाऊ बरोबर अजून गप्पा मारू लागते. एकटीच त्यांच्याबरोबर बोलू लागते. मधुभाऊ, हे पहा, झाडांना पाणी सुद्धा तुमच्याच हाताने लागतं. तेव्हा ते टवटवीत ताजे तवाने होतात आणि तुम्ही झाडांबरोबर जे बोलताना ते ऐकल्यानंतर ते चांगलेच बहरतील. मग आता कुसुम म्हणते, सायली ऐक ना, तू मधुभाऊंबरोबर गप्पा मारत बस, तोपर्यंत आम्ही डॉक्टराबरोबर बोलून येतो. हा दोघेजण. तेव्हा सायली म्हणते, हो चालेल. मग अर्जुन आणि कुसुम दोघेही बाहेर जातात. मग सायली आता मधुभाऊ बरोबर अजून गप्पा मारू लागते आणि विचारते, मधुभाऊ, तुम्हाला माहिती आहे ना ती मनू आहे ना, मनू अजिबात अभ्यास करत नाही. अहो, तिला लवकरात लवकर तुम्ही अभ्यासाला बसवा. हो. दुसरीकडे आता अर्जुन आणि कुसुम दोघेही बाहेर असतात. त्यामुळे अर्जुन विचारतो, काय झालं कुसुमताई, तुम्ही मला असं बाहेर का घेऊन आलात. मग आता कुसुम विचारते, अहो तुम्हाला काही कळलं का, म्हणजे सायलीच्या आई बाबांबद्दल वगैरे ती काही बोलली का. तेव्हा अर्जुन म्हणतो, नाही अजून कुसुमताई, मी सायलीला एके दिवशी बाहेर घेऊन गेलो आणि तिला तिच्या आई बाबांबद्दल लहानपणाबद्दल विचारण्याचा प्रयत्न केला. पण हे विचारल्यानंतर तिला खूपच त्रास व्हायला लागला. तिला अचानक चक्कर आली आणि मग त्यानंतर मी तिला काहीही बोललेलो नाही. मग आता कुसुम म्हणते की अरे देवा, असं झालं. पण तुम्हाला सांगू, आम्ही सुद्धा जेव्हा तिला लहानपणाबद्दल विचारायचो ना, तिला असाच काहीतरी त्रास व्हायचा आणि त्यामुळेच ती मधुभाऊंना ना खरं काही सांगू शकली नाही. मग त्यानंतर आता कुसुम काहीतरी पिशवीतून काढते. तेव्हा चाव्या खाली पडतात. अर्जुन त्या उचलून तिच्याकडे देतो आणि म्हणतो की ह्या घ्या तुमच्या चाव्या. त्याचवेळी कुसुम म्हणते, बरं झालं दिल्या अहो. आश्रमातल्या चाव्या आहे, जर हरवल्या असत्या ना तर खूप घोळ झाला असता. हा. तेव्हा अर्जुन विचारतो, कुसुम ताई, सायली जेव्हा लहान असताना आश्रमामध्ये आली तेव्हा तुम्ही तिथे नव्हतात, हे खरं आहे. आणि आता मधुभाऊ तर तिच्या लहानपणाबद्दल आपल्याला काही सांगू शकणार नाही, पण तुमचा आश्रम ते घर आहे तुमचं. आता तुमचं ते घरच आपल्याला सायलीच्या लहानपणाबद्दल
खूप काही सांगू शकणार आहे. मग आता कुसुम विचारते, काय आश्रम सांगू शकेल म्हणजे? तेव्हा अर्जुन म्हणतो, म्हणजे सायली. तिथे आश्रमात आल्यापासून तिच्या वस्तू सगळ्या तेथेच आहेत, बरोबर. आणि सायली लहान असताना जेव्हा मधुभाऊंना सापडली असेल तेव्हा तिच्याकडे जे जे असेल ते मधुभाऊंनी नक्कीच टाकून दिलं नसेल. कारण मधुभाऊंना मी चांगलंच ओळखतो, कारण ते लहान लहान गोष्टीसुद्धा अगदी लिहून ठेवतात. सो सायलीच्या या सगळ्या गोष्टी मधुभाऊंनी नक्कीच जपून ठेवल्या असतील. तेव्हा कुसुम म्हणते, हो बरोबर आहे तुमचं. तेव्हा कुसुम म्हणते, खरं आहे, कारण मधुभाऊंना सगळ्यांच्या गोष्टी जपून ठेवतात. तेव्हा अर्जुन म्हणतो, हो ना, मग मला आश्रमातच शोधायला हो. आणि मला पूर्णपणे खात्री आहे कुसुमताई, सायलीच्या पास्टपर्यंत पोहोचण यासाठी कुठला तरी मार्ग मला आता आश्रमातच सापडेल. आता अर्जुनला एक वेगळीच सायलीचा बालपणीच्या सगळ्या काही गोष्टी जाणून घेण्यासाठी एक नवा मार्ग मिळालेला असतो. त्यामुळे तो खूप खुश असतो. तर कुसुमसुद्धा त्याला साथ देण्याचा ठरवते. तर आता मित्रांनो, पुढील भागामध्ये मग आता अर्जुन हा कुसुमला नंतर फोन करतो आणि म्हणतो, हे पहा, आश्रमात कुणाला तरी तुम्ही सांगाल सायलीच्या सगळ्या जुन्या गोष्टी ह्या कुणाला तरी काढून ठेवायला. तेव्हा सायली नेमकी तेथे येते आणि काय हो, कसलं सामान, नक्की कुणाशी बोलताय तुम्ही, असं ती विचारते. मग आता अर्जुन हसतो आणि म्हणतो, चैतन ये बरोबर. मग सायली म्हणते, मला द्या बरं फोन, मला बोलायचं गरज होती तुम्हाला. तेव्हा अर्जुन जरा घाबरतो. यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा. धन्यवाद.